वैतागून गेलो, रोजच जायचो. आज इंजेक्शन घेतलं सर, यांनी काही कमी नाही. मी म्हणलं कधी बरं करताल, म्हणलं काय नाही आता वर गेल्यावरच बाबा बरं होईल. म्हणलं एवढं गोळ्या खातून परत तुमच्या दवाखान्यात येत नाही म्हणलं. मी दुसरे जातो, 3-4 दवाखाने आहेत. आज यांच्यात जायचं, उद्या त्यांच्यात, तिथल्या दवाखान्यात वर झाला लगेच म्हणलं मला. आम्ही इतका प्रयत्न केला यांना निघून कुठे काहीच आम्हाला कुणीच म्हणजे कुठनं खोड चालू दिलंच नाही आम्हाला. आजार चालू कुठं आहे, गोळ्यानं औषधं देत होते फक्त, आजार कुणीच दिलंच नाही आम्हाला. पण आज खरं तुमच्यापासून आम्हाला आजार भेटलाय. काय आजार कुठनं मुळापासून चालू. मी म्हणलं सर कधी बरं होईल, तर ती म्हणली आता मेल्यावरच बाबा बरं होईल. काय असं मी बंदच केला दवाखान्यात, दुसऱ्या दवाखान्यात जातोय. कालच जायचं होतं, म्हणलं कशाला अनेक 200-300 रुपये घालवायचे. याला म्हणलं चल तू कुठं जागे इकडे बघितलाय तिथंच जाऊ म्हणलं. आता जाऊन 3-4 महिने झाले त्यांच्या. आज कसं वाटतंय मग? आता बरं आहे एकदम, उठाय बसायला तर यायला. लय असं दाबलं की कुठं हात बी लावलं, कुठं बी लावलं तर सगळं हीच बरं वाटायला यायला. आज मोकळं मोकळं वाटतंय एका दिवसाच्या थेरपी मध्ये बघा. हा नाही तर असं दाबलं की करायचं. नाही एवढं फिरलो मी दवाखाने. बरंच आता 9-10 महिने काम तर दिलं सोडून, व्हायना झालं. वक्ताची ना तर काय तिथं झाडू कसं मारणार कंपनी तर काय. मला एकदम क्लिअर करा. हो आज वाटत नाही का तुम्हाला क्लिअर? आता एकदम तर झालं, पण ह्याच्यावर काय बसाय असं करावं यावं, नाहीतर बघ ते हातुरणात पडून राहण्यात उपयोग नाही. तसं नाही होणार काही.